खरंच आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. ज्याने पक्ष स्थापन केला त्याच्या हातातून पक्ष गेला. अदृश्य शक्ती त्यांचं हे यश आहे. कारण ज्या माणसाने पक्ष स्थापन केला त्याच्याकडून पक्ष काढून घेणं हे पहिल्यांदाच देशाच्या इतिहासात झालं असेल. पण मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण काही अपेक्षित होतं. हे महाराष्ट्राच्या विरोधात मोठं षडयंत्र आहे. शिवसेना हा मराठी माणसाचा पक्ष, त्यांचा असंच केलं. आदरणीय पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठीच माणसाचा पक्ष, त्याच्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात, महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने अदृश्य शक्ती जे निर्णय घेत असते त्याचं आणखीन एक उदाहरण. त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही. जी ऑर्डर शिवसेनेच्या विरोधात झाली तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जे षडयंत्र बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात झालं तेच आज आदरणीय पवार साहेबांनी, ज्यांनी शून्यातून पक्ष उभा केला, शून्यातून स्वतःचं आयुष्य उभं केलं. त्यांचा कोणी काका मामा वडील राजकारणात नव्हते. आदरणीय पवार साहेबांनी त्यांचं सगळं राजकीय जे आयुष्य आहे ते शून्यातून उभं केलेलं आहे आणि त्यांनी स्वतः तो पक्ष उभा केलेला आहे. आणि आज त्यांच्याकडून त्यांनी स्वतः सुरुवात केलेला फाउंडर मेंबर असूनही शून्यातून सुरू केलेला पक्ष आज त्यांच्याकडून काढून घेतलेला आहे. पण मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण का ज्या पद्धतीने सेनेचं त्यांनी केलं तसंच आमचं करतायत. आणि ऑर्डरप्रमाणे त्यांनी जो नियम कायदा